श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. तर तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आहे शेवटच्या महिन्यातील, शेवटच्या वर्षातील शेवटची संकष्टी. आज दिनांक 7 डिसेंबर 2025. तर संकष्टी म्हणजे काय? संकटमुक्त म्हणजेच संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पाचा अतिशय पवित्र आणि श्रद्धेचा दिवस आहे. हा दिवस प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. संकष्टी म्हणून संकटापासून मुक्त करणारी म्हणून या दिवशी गणेश पूजन केल्यास संकट दूर होतात असे आपल्या भारतीय शास्त्रज्ञानात मानले जाते. या दिवशी स्त्रिया व काही पुरुष उपवास करतात, तर काही निरंतर उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत पूर्ण करतात. चंद्रदर्शनाच्या वेळी मोदक आणि जे काही आपण घरात केलेले अन्न असते, जे की नैवेद्यासाठी ठेवलेले असते, ते पहिलं चंद्रदर्शनाला दाखवून नंतर ते उपवास सोडले जातात. उपवास करताना फळे, दूध, व्रताच्या फराळ्यांचे पदार्थ खाल्ले जातात. संकष्टी चतुर्थीला रात्री गणेशाची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिले जाते. वर्षात एकूण 12 संकष्टी चतुर्थी असतात. त्यातील अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात पवित्र मानली जाते, जी की 6 महिन्यातून एकदा येते. तिला अंगारकी संकष्टी असे म्हणतात. या दिवशी संकष्टनाशक स्तोत्र, गणपती अर्थवशीष व गणेश मंत्र म्हणण्यास विशेष महत्त्व असते. लहान मुलांमधला गणपती आणि लहान मुलांना आवडता देव म्हणजे गणपती. भक्त गणपतीला दुर्वा, मोदक व लाल फुलं अर्पण करतात. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल हे सर्वात प्रिय आहे. असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे भक्तांचे दुःख, अडचणी आणि संकटे दूर होतात आणि गणपती बाप्पा हा संकटमोचक आहे. प्रत्येकावर येणारे संकट गणपती बाप्पा खरंच दूर करत असतो. संकष्टी चतुर्थी महत्त्व. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणाधिप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते किंवा पूर्ण होते. संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा असे संदेश तुम्ही देऊ शकता. या दिवशी विघ्नहर्ता गणरायाची कृपा तुमच्यावर राहो आणि तुमचे जीवन सुख समृद्धीने भरलेले असो ही अशी कामना करा. इतर काही शुभेच्छा संदेश. मोदकाप्रमाणे जीवन गोड आणि चंद्रासारखा तेजस्वी व्हावं. संकष्ट चतुर्थीचा संदेश. संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट निवारणासाठी श्रद्धा, उपवास आणि दानाचा पवित्र दिवस. हिंदू धर्मात प्रत्येक चतुर्थीला भगवान गणपतीची उपासना केली जाते, परंतु संकष्ट चतुर्थी हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी गणेश भक्त आपले सर्व संकट दूर करावयाचे आहे आणि जीवन सुख समृद्धी नांदावयाची यासाठी उपवास करतात. संकष्टहार चतुर्थी अर्थ काय आहे? संकष्टी चतुर्थी, ज्याला संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी म्हणून ओळखले जाते, हा हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चंद्र महिन्यातील एक पवित्र दिवस आहे, जो हिंदू देव गणेशाला समर्पित आहे. हा दिवस कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी अंधार पंधरवडा या दिवशी येतो. गणपतीचे खरे नाव. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव गणपती नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ म्हणजे विशिष्ट रूपाने जो नायक नेता आहे याचा अर्थ गणाधिपती नावानेही प्रचलित आहे.
चतुर्थी म्हणजे काय? चतुर्थी ही कालमापनातील अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणारी तिथी. अमावास्येनंतर सुरू होणारे पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही कृष्ण वद्य पक्षात येते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. गणपतीचे पहिले नाव काय? विनायक किंवा विनायक हे गणेशाचे सामान्य नाव आहे, जे पुराणात आणि बौद्ध तंत्रात आढळले. गणपतींना किती बायका होत्या? श्री गणेशाला किती बायका होत्या? श्री गणेशाला 2च बायका होत्या असे पौराणिक कथांमधील उल्लेखांमधून कळू शकलेच, कारण रिद्धी आणि सिद्धी असे नाव जास्त मोठ्या प्रमाणात लोकांनासुद्धा माहिती असतीलच हे सत्य करून आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी, वर्षातली शेवटची. तर असा होता संकष्टी चतुर्थीचा अध्याय.